मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या कागदपत्र लागणार आहेत त्या कागदपत्रामध्ये मोठा बदल झालेला आहे. तर नेमका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्या ठिकाणी कोणकोणतं कागदपत्र लागणार आहे याबाबत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणता डॉक्युमेंट लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे कशा प्रकारे ऑनलाईन अप्लाय करू शकता याची सुद्धा संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला प्ले स्टोअरमधून नारी शक्ती दूत या नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. त्या ॲप्लिकेशनच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचसोबतच त्याच्याच खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा नमुना दिलेला आहे. मित्रांनो, हा अर्जाचा नमुना नवीन आलेला आहे. ते अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड झाल्यानंतर हा अर्जाला तुम्हाला संपूर्ण फिलअप करायचे आहे. त्यानंतर आपल्याला नारी शक्ती नावाचा ॲप इन्स्टॉल करायचा आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले नारी शक्ती हा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा. ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार. या ठिकाणी आपला 10 डिजिटचा मोबाईल नंबर टाईप करा. आता मोबाईल नंबर टाईप झाल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, आपण टाईप केलेल्या मोबाईल नंबरवरती 4 डिजिटचा OTP पाठवण्यात येईल. ते OTP या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर प्रोफाईल अपडेट करण्याची मेसेज ओपन होणार. त्यावरती क्लिक करा आणि तुमचा प्रोफाईल अपडेट करून घ्या. आता मी या ठिकाणी माझं प्रोफाईल अपडेट केलं असल्यामुळे या ठिकाणी सर्व नाव, ईमेल ID, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचे प्रकार या ठिकाणी दिसणार आहे. तर नावाच्या जागेवर आपलं नाव, ईमेल ID, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार म्हणजे जर तुम्ही सेतू केंद्र चालक असेल तर सेतूवरती क्लिक करून हा रजिस्ट्रेशन करा. वार्ड अधिकारी असेल तर वार्डवरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. सामान्य महिला असेल, CRP असेल, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस जे कोणी असेल ते प्रकारे तुम्ही तुमचं हे टाईप या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर अपडेट करा यावरती क्लिक करा. अशा प्रकारे प्रोफाईल 100% अपडेट होणार आहे. त्यानंतर नारी शक्ती दूत यावरती आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिले महिलेचं संपूर्ण नाव, ज्या प्रकारचं नाव आधार कार्डवरती आहे त्याच प्रकारे या ठिकाणी नाव टाईप करा. त्यानंतर पतीचे नाव, त्यानंतर महिलेच्या लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर जन्मदिनांक यावरती क्लिक करा आणि मित्रांनो या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करा. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पहिले मंथ टाईप करायचे आहे, त्यानंतर डेट आणि त्यानंतर इयर. जसे की जानेवारी महिना, 15 तारीख आणि 1972 वर्ष. ओकेवरती क्लिक करा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 15/1/1972चा DOB या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती म्हणजे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डवर जसा आहे तसंच या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर जिल्हा, आता जिल्हा निवडल्यानंतर तालुक्याचं ऑप्शन येणार आहे. आता नेट स्लो असल्यामुळे या ठिकाणी तालुक्याचे ऑप्शन आलेलं नाही. तालुक्याचे ऑप्शन आल्यानंतर त्या ठिकाणी आपला तालुका निवडा. त्यानंतर आपलं गावाचं नाव टाईप करा, आपला ग्रामपंचायत,
त्यानंतर पिनकोड, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर वैवाहिक स्थिती, या ठिकाणी अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्ता, निराधार, घटस्फोटित, ज्या प्रकारच्या महिला आहेत त्या प्रकारचा या ठिकाणी प्रकार निवडा. महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, म्हणजे दुसऱ्या राज्यात झाला आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, या ठिकाणी बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकांचं नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, हा माहिती तुम्हाला बँकेच्या पासबुकवरती मिळणार आहे. त्यानंतर आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही. पण मित्रांनो, या ठिकाणी होयवरच क्लिक करा आणि जर तुमचं बँक खात्यासोबत आधार लिंक नसेल तर ते करून घ्या. त्यानंतर आधार कार्डच्या जागेवर आधार कार्ड अपलोड करा. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पहिले सुरुवातीलाच सांगितलं आहे की फक्त तुम्ही या ठिकाणी 4 कागदपत्र अपलोड करून हा ऑनलाईन अर्ज करू शकता. आता आधार कार्ड एक झाला, दुसरा आहे आदिवासी प्रमाणपत्र, तिसरा उत्पन्नाचा दाखला आणि चौथा आहे बँकेचा पासबुक. पण ज्या महिलांजवळ आदिवासी प्रमाणपत्र नसेल त्या ठिकाणी त्या महिलेला शाळा सोडल्याचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखलाही नसेल तर त्या ठिकाणी 15 वर्ष जुनी रेशन कार्ड ते महिला या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि 15 वर्ष जुनं रेशन कार्ड नसेल तर महिलेच्या ओळखपत्र म्हणजे इलेक्शन कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. या ठिकाणी ज्या महिलांचा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या महिलाला उत्पन्न देण्याची गरज नाही. ते महिला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि ज्या महिलांजवळ पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल त्या महिलाला या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर अर्जासोबत असलेलं हमीपत्र या ठिकाणी अपलोड करा आणि बँकेच्या पासबुकच्या जागेवर आपल्या बँकेचं पासबुक अपलोड करा. आणि महिला जर परराज्यात जन्म झालेला असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या पतीचे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. तसेच अर्जदाराच्या फोटोवरती क्लिक करून अर्जदाराचा लाईव्ह फोटो या ठिकाणी काढून घ्यायचे आहे. त्यानंतर ॲक्सेप्टवरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचे हमीपत्र ओपन होणार, असं स्क्रॉल करा आणि स्वीकार यावरती क्लिक करा. त्यानंतर माहिती जतन करा यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी माहिती जतन झाल्यानंतर तुमच्यासमोर महिलाचा रजिस्ट्रेशन नंबर, नाव, अर्ज केल्याची तारीख आणि अर्जाचा स्टेटस ओपन होणार. आणि त्या त्या अर्जासोबत जे काही तुम्ही या ठिकाणी कागदपत्र अपलोड केलेलं आहे ते कागदपत्र जोडून त्या कार्यालयामध्ये म्हणजे अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतमध्ये जमा करायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे आपल्या घरातील महिलांचा किंवा गावातील महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकता.